दोन वेक्टर दिलेत आणि आपल्याला एम ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी कंडिशन काय दिले? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर ही कंडिशन दिली म्हणजे ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? म्हणजे पी अँड क्यू आर राईट अँगल टू इच अदर. कशा आहेत माहित नाही मला, बट ह्यामधला अँगल दाखवण्यासाठी मी 90 डिग्री दाखवला. काय करणार सांगा? कॉस 90 किती असते? कॉस 90 किती असते? 0. म्हणजे ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असणार? 0. त्यावर एम मिळणार. इज इट क्लिअर? मग डॉट प्रोडक्ट लिहितात कसं? वेक्टर ए इंटू वेक्टर बी. बी नाही, यामध्ये काय पी एन क्यू आहे. वेक्टर पी इंटू वेक्टर क्यू इज पी क्यू कॉस थीटा असं लिहितात. बरोबर आहे? ह्याला डॉट प्रोडक्ट म्हणतात. राईट? आता पी इंटू क्यू म्हणजे काय? पी डॉट क्यू म्हणजे ह्याचा आपल्याला मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्यायला पाहिजे. बरोबर? मग सांगा आय पीचा एक्स किती आहे? 1 अँड क्यूचा एक्स किती आहे? 4. मी 1 into 4. Now tell me how much Q y of P किती आहे? 2m आहे. बरोबर लिहायला पाहिजे. बरोबर इंटू हा नील क्यूचा y किती आहे? -2. बरोबर प्लस हा जोशी m इंटू किती? m. काल एका लेफ्ट साइडला डॉट प्रोडक्ट दिला. पी क्यू में मॅग्निट्यूड लिहायची गरजच नाही. बरोबर आहे ना? का? इथं कॉस 90 किती असतंय? 0. तुम्ही डायरेक्टली असं म्हटलं चालेल डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स विच आर राईट अँगल हाऊ मच? 0. त्यामुळे हिची व्हॅल्यू काय आली? 0. चला का सॉल्व्ह करा. इट इज अ 4 मायनस 4m प्लस m स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे? सो -4m आणि प्लस 4 म्हणजे हा काय असणार? कशाचा स्क्वेअर असणार? ऑब्विसली द आन्सर आहे बा 2. 2 चा स्क्वेअर किती? 4 आणि मध्ये 4 आहे. 2 2 जा 4 म्हणजे m-2 मॅथ्स. बरोबर? आणि त्यामुळं m चा आन्सर काय? m-2 इज 0. m इज समजला प्रॉब्लेम? एव्हरीवन इज इट क्लिअर?